नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश विषयाचा जो पॅटचा पेपर असणार आहे, जो 22 एप्रिल 2026 रोजी होणार आहे पहा, त्याचे उत्तरसहित आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही सुद्धा यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स इंग्लिश या विषयामध्ये मार्क्स नक्कीच मिळवाल. चला तर पाहूयात. पहिला असणार आहे पहा, एकूण 10 मार्क्ससाठी तुमचा ओरल सेक्शन म्हणजे तोंडी परीक्षेसाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखादं पॅसेज देणार आहेत, ज्यामध्ये 5 to 6 सेंटेन्स असणार आहेत आणि त्या तुम्हाला पहिला सर्वात आधी तो पॅसेज वाचायला सांगतील आणि त्या पॅसेजमधील तुम्हाला कोणतेही नाउन्स वाचून दाखवा किंवा ॲडजेक्टिव्ज वाचून दाखवा किंवा वर्ब्स वाचून दाखवा हे सांगतील आणि यासाठी 5 मार्क्स असणार आहे. इथे पहा, 8वीचा तुमचा इंग्रजीचा पेपर असल्यामुळे थोडंसं तुमची लेवल ही टफ असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित जर तुम्ही प्रिपरेशन इथं करून गेलात तर तुम्ही यामध्ये देखील तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. पुढचा प्रश्न असणार आहे तो पहा, स्पीकिंग अँड फ्रेमिंग म्हणजेच तुम्हाला 2 टॉपिक देणार आहेत आणि त्या टॉपिकपैकी कोणताही चूज करून एक टॉपिक तुम्हाला त्याविषयी इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. तर इफ आय वेअर अ वेट आणि माय फॅमिली याविषयी जर तुम्हाला माय फॅमिली सोपा जात असेल तर तुम्ही ह्याचं प्रिपरेशन केलं तरी चालेल. काय लिहिलेलं आहे पहा, माय फॅमिलीमध्ये We are a small family. There are 4 members in my family. My father is the head of my family. My mother performs all household duties. My younger sister, who is 12 years old, helps my mother in the kitchen. I also help to keep our home clean and tidy. Ours is a good, well-cultured and वेल डिसिप्लिन्ड फॅमिली. तुमच्या कुटुंबाविषयी तुम्हाला लिहायचं आहे. किती जण तुम्ही राहता, तुमचे मम्मी काय करते, तुमचे वडील काय करतात, तुमची आई काय करते, तुम्हाला बहीण आहे का भाऊ आहे, ते व्यवस्थित लिहायचं आहे. अगदी सोप्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. पहा, मी इथे व्यवस्थित लिहिलेलं आहे. याचं देखील तुम्ही व्हिडिओ थोडासा स्टॉप करून याचं स्क्रीनशॉट घ्या आणि याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर पहा, बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्रेम अँड टेल 2 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स ॲज अ क्लूज ऑफ गिवन द टीचर. तर तुम्हाला टीचर 3 वर्ड्स देणार आहेत आणि त्यापैकी कोणताही एक वर्ड्सचा वापर करून तुम्हाला कमीत कमी 2 सेंटेन्स हे मिनिंगफुल तयार करायचे आहेत आणि सांगायचे आहेत. पहा, इथं प्लेयरचं आणि ब्युटिफुलचं किंवा फेवरेटचं तुम्ही काहीही करू शकता कोणताही वर्ड्स यूज करून. तर इथं प्लेयर्सचं केलेलं आहे. पहा, वी आर ऑल प्लेयर्स इन दिस गेम ऑफ लाईफ. त्यानंतर फेवरेट हा देखील शब्द वापरलेला आहे. माय फेवरेट गेम इज अ क्रिकेट. तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये देखील सोपा प्रश्न विचारणार आहेत ओरलमध्ये. त्यानंतर पुढचा रायटिंग सेक्शनचा एकूण 50 मार्क्सचा हा पेपर असणार आहे रायटिंगचा आणि यामध्ये विद्यार्थ्यांची खरी कस लागत असते. तर पहा, क्वेश्चन 3 असणार आहे 8 मार्क्ससाठी, डू ॲज डायरेक्टेड. पहिला बघा, 2 मार्क्ससाठी तुम्हाला 2 सेंटेन्स येणार आहेत आणि त्यातील फ्रेज अंडरलाईन केलेला पार्ट फ्रेज आहे की क्लॉज आहे ते शोधून तुम्हाला लिहायचं आहे. तर पाहू शकता, ऑन द कार्पेट ही फ्रेज आहे, त्यामुळे इथं फ्रेज येणार आहे. आणि सेकंड वन पहा, देर इज अ समवन हू सिंग्स फॉर अ बेटर, हे क्लॉज असणार आहे, कारण 2 इथं काय केलेले आहे सेंटेन्स एकमेकांना कॉमाने जोडलेले आहेत, त्यामुळे हे क्लॉज असणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये विचारलेले आहेत. तर इथं क्वेश्चन मार्क आहे. ॲब्सोल्युटली हा इंट्रोगेटिव्ह काय असणार आहे, सेंटेन्स असणार आहे. आणि टेक मी हेल्प, टेक म्हणजे इथं आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे हे इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य असणार आहे. पहिलं असणार आहे ते बघा प्रश्नार्थ वाक्य इंट्रोगेटिव्ह आणि दुसरा इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थ वाक्य, कारण तिथं आज्ञा दिलेली आहे. त्यानंतर पहा, पुढचा सी प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुमचा, तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. बायसाठी सेल, बेटरसाठी वर्स, डाऊनसाठी अप, फाइंडसाठी लूज. माहीत असले पाहिजेत अपोजिट वर्ड्स देखील. त्यानंतर पुढचा असणार आहे तुम्हाला पझल सॉल्व्ह करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, असे वर्ड्स दिलेले असणार आहेत आणि ते वर्ड्स ह्या पझलमध्ये कुठे ते तुम्हाला जस्ट अंडरलाईन करायचं आहे. पहा, ईमेल, त्यानंतर लॅपटॉप देखील केलेला आहे. पहा, कम्प्युटर, त्यानंतर काय केलेलं आहे, मोबाईल. हे जे वर्ड्स आहेत ते इथं काय केलेलं आहे, तर व्यवस्थित अगदी बॉक्सने तुम्हाला करून दाखवलेला आहे. खूप सोपा असणार आहे हा देखील प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे तो पहा, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. पेन अशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. पहा, डार्क, इंक, रेड आणि व्हॅल्युएबल हे वर्ड्स असणार आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, जर तुम्हाला व्हिडिओचे जे अक्षर आहेत पहा, व्हिडिओमधले ते व्यवस्थित दिसत नसतील तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही अबाव 360p करू शकता. त्यानंतर पहा, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स. दिलेल्या वर्डसाठी तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचे आहेत, जेणेकरून मिनिंगफुल वर्ड्स तयार होईल. तर फ्रेंडपासून फ्रेंडशिप, हॅपीपासून हॅपीनेस, ॲपियरपासून ॲपिरियन्स आणि राईटपासून रीराईट. इथं काय केलेलं आहे पहा, सफिक्स जोडलेला आहे. इथे देखील सफिक्स आणि इथं प्रिफिक्स जोडलेला आहे, जेणेकरून हा जो नवीन वर्ड तयार होणार आहे तो मिनिंगफुल होईल. पुढचा 4 मार्क्सचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन 4 असणार आहे, जो 8 मार्क्ससाठी पॅसेजवरचा आधारित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादं टेक्स्च्युअल पॅसेज येतील आणि त्यावरचं तुम्हाला 8 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. प्रश्न असणार आहे पहा, कंप्लीट द सेंटेन्सेस बाय रायटिंग करेक्ट वर्ड्स. यामध्ये पाहू शकता तुम्ही वर्ड्स करेक्ट जे असणार आहे पॅसेजमधले शोधून लिहायचे जस्ट आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. आणि जे सेंटेन्स इनकम्प्लीट होतं तिथं कंप्लीट करून अंडरलाईन करायचे आहे, ते करायला विसरायचे नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा, तुम्हाला अशी एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि त्यामध्ये कंप्लीट द वेब. तर माउंटन्स रिजन कुठे कुठे येते, तर हिमालयाज, अरुणाचल प्रदेश हे देखील पॅसेजमध्ये असणार आहे. जस्ट तुम्हाला हे लिहायचं आहे यामध्ये दिलेल्या वेबमध्ये. त्यानंतर पहा, दिलेलं जे सेंटेन्स असणार आहे ते तुम्हाला एक्सक्लेमेटरी करायचं आहे. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी वाक्य. त्या उद्गारार्थी वाक्य हे व्हॉट किंवा हाऊने नेहमी स्टार्ट होत असतं. जर तिथं वाक्यात आलं असेल तर तिथं व्हॉटनं सुरुवात होत असते. तर पाहू शकता, व्हॉट अ जॉयस डान्स द बिहू इज. तर इथं तुम्हाला एक्सक्लेमेटरी जे मार्क आहे ते द्यायला विसरायचे नाही, कारण आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करत आहोत. पुढचा प्रश्न असणार आहे पहा, तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत आणि खूप सोपं आहे, ते सुद्धा तुम्हाला पॅसेजमध्ये शोधून लिहायचे आहेत. नंबर्ससाठी लार्ज, लिटरेचरसाठी क्लासिकल, जनरेशनसाठी पास्ट आणि फिलिंगसाठी वंडरफुल. पुढचा असणार आहे पहा, क्वेश्चन जो असणार आहे 4E, हा देखील पॅसेजच्याच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. मेक अ लिस्ट ऑफ 4 फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर एरिया. काय असणार आहे, दिवाळी, होली, ईद आणि ख्रिसमस. तुमच्या एरियामध्ये तुमच्या परिसरात साजरे केले जाणारे सण लिहायचे आहेत पहा. तर दिवाळी आपण करतो साजरी, त्यानंतर होळी, ईद आणि ख्रिसमस असं लिहायचे आहेत, ॲटलिस्ट 4. त्यानंतर पहा, पोएट्रीवरचा 9 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला पोएम देणार आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलीच आणि त्यावरचे प्रश्न. पहिला पहा, असणार आहे ते ट्रू ऑर फॉल्स बेस्ड असणार आहे. दुसरा असणार आहे कंप्लीट द वेब डायग्राम. तर तुम्हाला ह्याचं देखील उत्तर पोएममध्ये तुम्हाला शोधून लिहायचं आहे पहा. ह्या पोएममध्ये सापडणार आहे उत्तर, त्यामुळे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत पहा, ट्राय, व्हाय, फ्लायज, राईज पोएममध्ये शोधून. त्यानंतर तुम्हाला एखादी पोएम देतील आणि त्याचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे पहा. द गोल्डन चेन इथं पोएम दिलेली आहे, तर त्याचं टायटल, पोएट यासाठी अर्धा मार्क. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच यासाठी 1 मार्क्सचा आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया यासाठी देखील 1 मार्क्स. एकूण हा 9 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन 5 पोएट्रीवरचा विचारण्यात येतो. त्यानंतर क्वेश्चन 6 असणार आहे तो रायटिंग स्किलवरचा असणार आहे. तर इथं तुम्हाला काय केलेलं आहे, तर एक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला डूज और डोंट्समध्ये क्लासिफाय करून लिहायचं आहे. तिथं पाहू शकता, जिथं नॉट हा शब्द वापरलेला आहे ते सगळे डोंट्समध्ये येणार आहेत ज्या सेंटेन्समध्ये. आणि इथं तुम्ही पाहू शकता, वी शूड चेंज पासवर्ड रेग्युलरली, वी शुड नॉट शेअर पर्सनल और फायनान्शियल इन्फॉर्मेशन. तर कोणते करू नयेत, कोणते करावेत कोणते करू नयेत, हे स्मार्ट यूज ऑफ इंटरनेटचा यूज स्मार्टली कसा करावा हे दिलेला आहे इन्स्ट्रक्शन. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमधला हा प्रश्न असणार आहे, खूप सोपा असणार आहे पहा आणि तुम्हाला व्यवस्थितच अगदी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा, तो तुमचा असणार आहे, तुम्हाला एखादं फ्लो चार्ट किंवा वेब डायग्राम देणार आहेत आणि त्याचं पॅसेजमध्ये कन्वर्जन करून लिहायचं आहे. हा देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स दिलेले आहेत, ह्या दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, एखादं पॅसेज तयार करायचं आहे पहा. स्पोर्ट्स हॅव मेनी बेनिफिट्स, दे कीप अस हेल्दी अँड फिट, दे इम्प्रूव्ह heart health and help in weight management. Sports also teach discipline and time management. They develop teamwork among players. Therefore, sports are important for a healthy लाईफ. हा 5 मार्क्सचा प्रश्न असणार आहे, सोपा. त्यानंतर पहा, राईट अन ईमेल टू द डायरेक्टर ऑफ अ लँग्वेज इन्स्टिट्यूशन इन्क्वायरिंग अबाउट कोर्सेस ऑफ फॉरेन लँग्वेज, यूज द फ्रेमवर्क प्रोव्हायडेड बिलो. तर तुम्हाला अशा प्रकारे ईमेल रायटिंगचा फॉर्मॅट दिलेला असणार आहे आणि तिथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत पहा. इथं फ्रॉम तुमचं नाव येणार आहे, टू म्हणजे कोणाला लिहिणार आहात ते, फ्रॉम कोण लिहित आहे, तुमचं नाव, तुमचा ईमेल येणार आहे. इथं सब्जेक्ट कशाविषयी ईमेल लिहिणार आहेत, इथं इन्क्वायरी रिगार्डिंग फ्रेंच लँग्वेज कोर्सेस. त्यानंतर पहा, तुमचं नाव काय आहे तर पूर्ण लिहायचं, योगिता युवराज शिंदे. तुमचं जे नेम असेल ते तुम्ही
कोणत्या स्कूलचं स्टुडंट आहात ते असं व्यवस्थित लिहून हा फॉर्मॅट देणारच आहे तुम्हाला. प्रश्नामध्ये फक्त तुमचं नाव, तुमचा ईमेल आणि तुम्हाला सब्जेक्ट फक्त याची प्रिपरेशन करून जायचे पहा आणि 5 पैकी 5 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यामुळे जे अंडरलाईन केलेले आहेत पहा, जे वाक्य तेवढंच तुम्हाला प्रिपरेशन करून जावा, बाकीचं आहे असं तुम्हाला देणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न क्वेश्चन 9 असणार आहे आणि हा देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला तुमच्या फेवरेट बुकची काय करायचं आहे, रिव्ह्यू लिहायचं आहे. तर जर तुम्ही व्यवस्थित अगदी कोणतंही पुस्तक आवडीने वाचत असाल तर त्याचं तुम्ही 5 मार्क्ससाठी याचं त्यामध्ये एक्झाम्पल सहित लिहू शकता. जसं की अग्निपंख पुस्तक आहे, डॉक्टर अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं. तुम्हाला जे आवडतं बुक ते तुम्ही त्याचा रिव्ह्यू लिहू शकता. तर मला जे आवडतं ते मी इथं लिहिलेलं आहे पहा, द जंगल बुक. त्या हे पुस्तकाचं नाव असणार आहे. त्यानंतर रायटर कोण आहेत तर रुडियार्ड किपलिंग. तर लक्षात ठेवा, जे पुस्तक तुम्ही लिहिणार आहात ज्याचं रिव्ह्यू त्याचं रायटर किंवा ऑथर माहीत असलं पाहिजे. जे तुम्ही वाचलेलं आहात पुस्तक ते श्यामची आई, जे तुम्ही पुस्तक वाचलेलं आहात ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पहा जसं की मेन कॅरेक्टर्स त्यातले मोगली, बालू, बगीरा आणि शेरे खान. त्यानंतर सेंट्रल आयडिया देखील लिहायची आहे. स्ट्रॉंग अस्पेक्ट्स और ड्रॉबॅक्स. स्ट्रॉंग अस्पेक्ट्स ॲटलिस्ट 2 to 3 लाईन्समध्ये आणि ड्रॉबॅक्स देखील 1 लाईन्समध्ये लिहिलं तरी चालेल. काय पहा जे स्ट्रॉंग अस्पेक्ट्स, इट हॅज द अस्पेक्ट लाईक इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड बिल्डिंग, अनफॉरगेटेबल कॅरेक्टर्स अँड इम्पॉर्टंट लाईफ लेसन्स. ड्रॉबॅक्स काय आहेत तर सम सीन्स आर व्हायलंट आहेत, त्यामुळे जे ड्रॉबॅक्स आहेत. सेंट्रल आयडिया तुम्ही वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून, व्यवस्थित अगदी त्याचे मेन कॅरेक्टर्स व्यवस्थित लिहिलेलं आहे. अशा प्रकारे 5 मार्क्स असणार आहे. त्यानंतर ट्रान्सलेशनचा 5 मार्क्स असणार आहे. तुम्हाला वर्ड्स ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे पहा. जसं की हिस्ट्रीला मराठीत काय म्हणतात, इतिहास. हार्ट म्हणजे हृदय, मेडल म्हणजे पदक, डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य. त्यानंतर पहा तुम्हाला सेंटेन्स देणार आहेत आणि त्याचे मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. जसं की तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे, हे इंग्रजी तुम्हाला सेंटेन्स देणार आहेत आणि त्याचं मराठी तिथं मी लिहिलेलं आहे पहा. तुमचा आवडता खेळाडू कोण आहे, माझा तो जिवलग मित्र आहे. असे 3 स्टेटमेंट किंवा सेंटेन्सेस तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करून लिहायचे आणि 4 वर्ड्स करून लिहायचे आणि ह्याला 2 मार्क्स आणि ह्याच्या वर्डसाठी 2 मार्क्स आणि सेंटेन्ससाठी किती 3 मार्क्स, म्हणजे एकूण 5 मार्क्स हा क्वेश्चन 10 असणार आहे. व्यवस्थित अगदी लिहिलेला आहे इथं आणि क्वेश्चन 9 5 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण तुमचा 50 मार्क्स आपण पहा. रिटर्नचा जो तुमचा पेपर होता इयत्ता 8वीचा इंग्लिश विषयाचा पाठचा पेपर 22 एप्रिलला हाच होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी याचं प्रिपरेशन करून जावा. जर यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक तर नक्कीच करा. तर थँक्यू इथेपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.